चला आता म्हणजे झोपायचा टाइम आहे माझा, पण चला झोपी नाही म्हणून म्हणजे झोप आली पण म्हटले एक व्हिडिओ बनवावा अजून. आपली लाईव्ह बंद झाली आता, रात्री मला कसं काम नसतं ना, सो मी लाईव्ह घ्यायची पण जाऊ दे, बंदच करून टाकली. आता सध्या व्हिडिओ बनवते मग रात्री. तर बघा आजची स्टोरी सांगणार आहे तुम्हाला, एका सुंदर मुलाची रिअल स्टोरी. एक मुलगा खूप म्हणजे खूप सुंदर होता, दिसायला सुंदर, शरीरिष्टी धिप्पड, सगळं काही सुंदर त्याच्यात, काहीच कमी नाही कुठल्या गोष्टीची. पण शरीर तर वरून सुंदर होतं, आतून पण सुंदर होतं. पण त्या मुलाला असा नाद होता बायकांचा. तो फक्त बायकांशी टाइमपास करायचा, म्हणजे नाही का, फक्त यूज अँड थ्रू. सो असा त्याला नाद होता, जे नाही का असतोच आता काही काय बऱ्याच जणांच्या, त्यालाच काय आता. पण त्या मुलाचा जो प्रॉब्लेम होता तो तुम्हाला सांगते मी आता. तो मुलगा सुंदर होता, सगळं चांगलं होतं, पण त्या मुलाच्यातच कमतरता होती. सगळं शरीर गोरं होतं, सगळं गोरं होतं, फॉरेनर सारखा होता मस्त, पण त्याच जे लिंग असतं ते छोट होतं. सो छोट लिंग असल्यामुळे त्याच्याबरोबर जे बऱ्याच महिला त्याच्याकडे अट्रॅक्ट व्हायच्या. त्याचं धिप्पाट शरीर, त्याचं सुंदर हँडसम फेस वगैरे बघून, बोलणं वागणं बघून. पण नंतर त्याच्याबरोबर महिला शारीरिक संबंध जेवढ्या ठेवायच्या तेवढ्या पुरतं त्यांना, मग नंतर त्याच्याबरोबर त्यानंतर भेटायला तयारच होत नव्हते. आ, तर असंही असतं. म्हणजे आता त्यात तो प्रॉब्लेम होता, असं त्याच्याकडे बघून कोणालाच वाटणार नाही की एवढा धिप्पाड आहे, ह्याचं शरीर एवढं आहे, पण ह्याचा मेन पार्ट छोटा म्हणजे असल म्हणून. तर ही स्टोरी मला एका नाही का एका मैत्रिणीनेच सांगितली आहे, तर ती मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. तर आणि मग तो अनेक तिनं सांगितलं, तो अनेक महिलांबरोबर असं, मग त्याच्यावर कोणच टिकत नव्हतं. कारण त्याचा प्रॉब्लेम, त्याच्यात हा प्रॉब्लेम होता, तो स्वतःला त्याला समाधान भेटत होतं, पण इतर महिलांना तो समाधानी करू शकत नव्हता. तर मला वाटतं अशा मुलांनी असं इतर महिलांना फसवण्यापेक्षा किंवा असं वागण्यापेक्षा आता स्वतःच्यात कमी, तर एखादी आपली अशीच गोरगरीब बघून एकी बरोबर राहिलेली योग्य वाटतं. कारण अ, त्याचाच पोपट होतोय नंतर जिथं तिथं. तुझा त्याचाच पोपट झाला ना शेवटी. बघितलं ना, लिंग लहान असल्यामुळे पण तो त्याची नाही का त्याची तलफ, त्याची हौस पूर्ण करत होता. पण इतर महिलांना त्याच्याकडून काहीही, आता त्याच्याकडे अशाच महिला येणार ना ज्यांना काहीतरी पाहिजे त्याच्याकडून, त्याचे शरीरयष्टी, त्याच्या बघून नाही का चेहरा. पण जे पाहिजे ते नाही भेटलं की मग कोण राहत नव्हतं त्याच्याबरोबर. तर अजून कोणाला असा प्रॉब्लेम आहे का? मला तर सांगितलं बाबा आता, खरी आहे बरं का ही, खरी स्टोरी. खोटं समजू नका तुम्ही. मी जी स्टोरी सांगते आधी तुम्हाला ह्याची पण सांगितलेली, कुठली सांगितली तुम्ही आधी, प्ले बॉयची. ही नंतर ही सांगितलेली स्टोरी. तर असं पण असतं. ओके. तर असं काही नाही, सॅटिस्फाय करू शकतं माणूस, लहान जरी लिंग असेल, पण त्याला थोडीशी टेक्निक, कला अंगात असणे गरजेचं असतं. आणि आता प्रत्येक महिलेची, प्रत्येकी बरोबर म्हणलं तर प्रत्येक महिलेची चॉईस असते. आता एखादी म्हटली तर ह्याच्यावर राहू शकते, सर्वजणच थोडीच ऍडजस्ट करणार आहेत, होय. तर चला, कशी वाटली आजची स्टोरी? बाय बाय. आता जरा कपडे चेंज करते, झोपते बाबा, थोडीशी रूम कूल करते, एसी लावते. गरमीच किती आहे ना, एसी लावायला लागते.